स्पर्धेसाठी अफाट राहिले. आमची भोजनाची व्यवस्था आज त्यांनी अगदी घरगुती जेवण अपील करण्यात आली आहे इथे मात्र, परंतु अंपायर सांगतात नॉट आउट आहे. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्विच इट करायचा होता. एक धाव धावफलकामध्ये गणेश गोलंदाजीसाठी आपण पाहताय. एक अनुभवी खेळाडू, त्याच्यासमोर युवा टॅलेंट, एक उसळतं रक्त आणि त्याच्यासमोर अगदी आपण पाहतो अनुभवाने भरलेलं गणेश यांची गोलंदाजी. कमी गतीनं टाकला होता, पिक केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्या फटक्यासाठी सजवला होता. त्याच्या हातामध्ये सोपा झेल दिलाय गणेशनं आणि विवेकनं आणि तो इथून मैदानाच्या बाहेर येतो. पहिलं षटक गणेशांचं. ऑन साईडला चेंडू, परंतु ज्या वेगानं हे धाव कंप्लीट केलं, चपलाईनं हे धाव कंप्लीट केले. अगदी नाकासमोर एक धाव चोरण्याचं काम या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहताय. रुपेश आणि त्याच्या साथीनं कल्पेश नवीन मैदानामध्ये दाखल झाले. तिसऱ्या क्रमांकावरती धावफलकाचा जर विचार करायला गेलो तर पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 2 धावा धावफलकावरती. षटकातील चेंडू आतापर्यंत समाप्त झाले ते 3, एक वाईड आलाय. चांगली गोलंदाजी गणेश. कमी गतीनं टाकला होता, पिक केलाय. ऑन साईडला फिल्डर नाहीये, त्या ठिकाणी जाईल चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग मधून चौकार. पुन्हा एकदा जोरकास फटका खेचायचा होता, परंतु बॅट वरती चेंडू आला नाहीये. अगदी पाहायला गेलं तर इनर एज लागली आणि चेंडू अगदी जाग्यावरती स्तब्ध आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय गणेशांच्या माध्यमातून. एक लेजंड क्रिकेटर आहे, अनुभवी क्रिकेटर आहे, अनुभव पणाला लावून आता मात्र मैदानामध्ये उतरलाय. युवा खेळाडूंच्या समयामध्ये खेळत असताना आपल्यातली असलेली गुणवत्ता तो आता मैदानावरती दाखवतोय. इथे फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे आलाय चौकार. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंचांशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. अगदी 4 दिवस पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून पार पडली, अचूक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे पंच करतायत. गेले 4 दिवस चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, परंतु 2 मोठे फटके त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाले.
एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11. 3 षटकांचा खेळ आहे. पहिल्या षटकामध्ये आलेत 11. एक महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर थोडासा मानसिक दबाव आपल्याला पाहायला मिळाला तो टीम बिरदुले या संघावरती, कारण की समोर आपण पाहतोय तेवढंच ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक नो बॉल. अंपायर्स कॉल नो बॉल. चला नो बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. नो बॉल आलाय. नो बॉलची एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 12 वरती. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. अगोदरचा चेंडू नो आलाय. फ्री हिटच्या चेंडूवरती अगदी वेगानं बॅट ड्रिल जरूर केली होती, परंतु चेंडूमध्ये देखील गती होती. वेगानं चेंडू पुढे सरसावला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये आपण पाहताय निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अवसर टीमकडनं. विराज आलाय दुसरं षटक घेऊन आणि त्याने मात्र 2 चेंडू अप्रतिम हाताळले होते, त्यातील एक नो चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू अगदी पुढ्यात टाकला होता. समोर ड्राईव्ह करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. रुपेशला थांबवण्याचं काम आता मात्र विराटच्या माध्यमातून चालू आहे. 3 षटकांची मॅच आहे. कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे, याच प्रयत्नामध्ये गोलंदाजी चालू आहे. हा चांगला फटका ऑन साईडला. चेंडू खेळून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. काऊ कॉर्नर आणि अगदी लॉंगॉनच्या मधोमध चेंडूला खेळून काढलं होतं. गॅप थोडी मोठी होती, परंतु फटक्यामध्ये ताकद थोडी कमी होती. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळते कल्पेश. रनिंग बिटवीन विकेट फार चांगली आहे. आपण पाहतोय बिरदोले या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 धावा. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु किप्परने या वेळी मात्र चुकी केली आहे. एसटी रक्षकानं पाठीमागं थोडीशी गफलत केली, थोडासा लेझी झाला. आरामशीर चेंडू पकडण्याच्या नादामध्ये चेंडू त्याला हुलकावणी देत फ्लाइंग स्लिपला गेला. तिथे मात्र एक धाव आली. गोलंदाज प्रयत्न करतात कमी धावसंख्येवरती रोखण्याचा. त्यांच्यातलं असलेलं कला कौशल्य, त्यांच्यातली असलेली गुणवत्ता मैदानावरती दाखवण्याचं काम करतायत, परंतु साथ लाभली पाहिजे क्षेत्ररक्षणाची. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं डॉट बॉल, सातत्यानं डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकातील जर पाहायला गेलो तर आतापर्यंत चेंडू समाप्त झालेत 5. धावसंख्या पाहायला गेलो तर झाले 14. चांगला फटका लॉंग ऑन आणि अगदी लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला हा फटका. सिंगल कंप्लीट झाले दुसऱ्या धावेसाठी. चेंडू हातामध्ये गॅदर करणं गरजेचं होतं. गोलंदाजानं ते सोडून दिलं. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचले 16 वरती. 8च्या सरासरीनं प्रति षटक आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. येणारा अजूनही एक षटक बाकी आहे आणि तो षटक असणार आहे तो डिसाइडर षटक. म्हणजे ज्या षटकामध्ये आपण पाहतो ना की डिसाईड होईल की धावा धावफलकात येतील किती आणि समोरच्या संघावरती टार्गेट ठेवलं कितीचं जाईल. सोळा धावा धावफलकात. शेवटचं आणि निर्णायक षटक. पंकज आलाय गोलंदाजी मार्क वरती. समोर आपण पाहतोय कल्पेश आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती रुपेश. राहुल. फटका चांगला आहे ऑन साईडला. ताकदीचा वापर, मनगटातली ताकद दाखवत असताना कल्पेशच्या बॅट मधून आलाय काऊ कॉर्नर रिजन वरती. षटकार.
आणखीन एक चांगला फटका आपण पाहतोय ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगानं फेकी केली आहे. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. दुसरी धाव घेताना प्रयत्न केला होता, वेगानं सरसावले होते, परंतु दुसरी धाव घेताना फलंदाज इथे बाद झाला. मोठी विकेट कल्पेशला इथून मात्र परतावं लागतंय. चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये गेल्या गेल्या मोठा प्रहार चढवायचा होता, परंतु तो प्रहार चढवत असताना फटक्यामध्ये एलिव्हेशन मिळालं नाही आणि गेल्या पावली माघारी फिरला फलंदाज. तेवीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहताय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज पंकज एक षटकाराचा मार खाल्ला, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पंकजची. त्यानं मात्र एक रनआउट घेतला, त्यानंतर मात्र आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते झेलच्या स्वरूपामध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला हा देखील फटका आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग दी कार्पेट सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. एकच धाबेवरती थांबावं लागतंय. राहुलला स्ट्राईक हवी आहे. आता या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडू आता राहुलला फेस करायचे आहेत या षटकातील. 24 धावा या धाव फलकावरती आपण पाहताय. अवसारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये बिरदोळे हे दोन टीम. लोअर फुल टॉस, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, फटका फसलाय हातामध्ये. स्वतः क्षेत्ररक्षक तिथे आला आणि त्यानं
आपण पाहायला गेलो तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 26 टार्गेट आहे 27चं. येणारे 18 चेंडू आणि 27चं टार्गेट असेल त्या अवसारे संघासमोर. पहिल्या सत्रामध्ये बिरदोले संघानं 26 धावा उभ्या केल्या. 27चं टार्गेट आता मात्र ठेवण्यात आलं ते अवसारे टीमच्या अगेन्स्ट. चला आपले फलंदाज पाठवा लगेच अवसारी टीम मैदानामध्ये. आज आपल्याला मेगा फायनल देखील खेळवायची आहे.
पहिल्याच चेंडूवरती जर पाहायला गेलं तर घानागती प्रहार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. फुलटॉस होता, थोडासा लो फुलटॉस होता, त्याला मात्र अगदी दिशा देण्याचं काम केलं. पॉईंटचा शॉर्ट पॉईंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याच्या अगदी डोक्यावरून. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाहीये कारण की 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रिक्शन आणि त्याचा फायदा अगदी फलंदाज उचलत असताना आपल्याला पाहायला मिळाला. रोहन ज्यानं एक चौकार लगावला 27चा पाठलाग करत असताना 18 चेंडूंमध्ये. परेशच्या विरोधामध्ये हा चौकार आलाय, ज्या परेशनं मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पहिलं षटक अप्रतिम ज्यानं हाताळलं गेलं होतं तो परेश पुनश्च एकदा आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या बाजूनं गोलंदाजी ट्रॅकवरती. आणखीन एक चांगला फटका. यावेळी क्षेत्र कव्हरच्या डोक्यावरून, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच्या पलीकडे चेंडू चाललाय. बिग हिट, बिग षटकार. पहिल्या 2 चेंडूंमध्ये सामना खुला गेला. 27ची गरज होती. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे बिग हिट आलेत, 2 मोठे फटके आलेत. 10 धावा धावफलकावरती. रोहनच्या बॅटमधून, रोहनची बॅट बोलतीये. सेकंड राऊंडची मॅच आहे. मॅच महत्वपूर्ण आहे आणि महत्वपूर्ण मॅचमध्ये मला आता चांगलं काम करायचं. इथून मी चांगलं कार्य केलं, मी चांगली बॅटिंग केली तर पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तेच मनामध्ये घेऊन आता मैदानामध्ये बॅटिंग करतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 बिग हिट आपल्याला पाहायला मिळाले. पहिला आला चौकार, त्यानंतर आपण पाहतोय एक षटकार अगदी कव्हरच्या डोक्यावरून. हे पुस्तकी फटके आहेत. हे एक मेरिटनुसार क्रिकेट खेळलं जातं. ज्या पद्धतीनं, ज्या ठिकाणचं बॉल आहे त्याच ठिकाणी मात्र त्याला पनिश करण्यात येत आहे. सहजरित्या तो चेंडू त्या ठिकाणी बाहेर जातो. आताचं क्रिकेट आपण पाहतो अगदी ऑफस्टमच्या बाहेरून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चांगला चेंडू आउटसाइड दी ऑफस्टम, थोडंसं कमबॅक पाहायला मिळालं. तीन चेंडू आतापर्यंत झाले. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. परेशनं कमबॅक केलाय. एक चेंडू निर्धावताना फेकलाय रोहनच्या अगेन्स्ट, ज्यानं 2 चेंडूंवरती आक्रमण केलं होतं. पुनश्च परेश यावेळी अगदी आपण पाहतोय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडं चेंडू आलाय. डगआउटला सलामी देत असताना हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती. 27चा पाठलाग करायचा होता. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते रोहनच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू हा अगदी व्यवस्थितरित्या त्याच्यावरती नजर ठेवून वेट अँड वॉचचं क्रिकेट मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे या फलंदाजाचं. पुनश्च एकदा अगदी शॉर्ट मिड विकेटमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण, अगदी वेगानं आले. मिडॉनमध्ये त्या ठिकाणी उभे होते आणि अगदी मिड विकेट पर्यंत त्यांनी धाव ठोकली. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव आली. 15 धावा धावफलकावरती आपण पाहता. इथून पहिलं षटक प्रगतीपथावरती. परेशचं जो प्रमुख अस्त्र आहे खऱ्या अर्थानं बिरदुले संघाचं, त्याच्यावरती अटॅकिंग फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यावरती अटॅक केला तर मात्र येणारे गोलंदाज थोडासा दबावामध्ये येतील हे माहिती अवसरे टीमला, म्हणून त्याला टार्गेट करण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून होत आहे. आता ऑन स्ट्राईक आपण पाहताय गणेश. हा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. डायरेक्ट हिट झाले. चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न हे विसरले होते. मिडॉनमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मागच्याच चेंडूवरती त्यांनी दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं होतं. त्याच्या हातामध्ये चेंडू आला, त्याने डायरेक्ट हिट केली आणि इथून गणेश यांना परतीचा प्रवास करावा लावलाय. विकेट येते अवसरी टीमची. पहिले विकेट गणेश यांच्या स्वरूपात.
दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मयूर आलाय गोलंदाजीसाठी. पंधरा धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय पंकज ऑन स्ट्राईक. कमी गतीनं टाकला होता. अगदी बाकफुटवरती येऊन हा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथं प्रयत्न झाले परंतु त्याला उलकावणी देत चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार. चौकार आलाय. चौकारानं आपण पाहताय 19 धावा धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 27चा पाठलाग करायचा. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट. एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला देत असताना चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळत होती परंतु ती ब्रेक झाली. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला पंकज. त्याच्या बॅटमधून आज चौकार. एकंदरीत संघाची धावसंख्या 19. 1 बाद 19. आमचे बाबू खांबाळे यांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. फुलटॉस त्याच्यावरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न असफल ठरला गेला परंतु एक धाव आली आहे. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहताय. 20 धावा या धावफलकावरती आपण आता इथून पाहताय. अजूनही 7 धाब्यांची गरज आहे आणि चेंडू इथून बाकी आहेत. चांगला चेंडू डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. अगोदरचा चेंडू देखील सुरेख फेकला होता. सुरेखरित्या हाताळला गेला होता. सात धाब्यांची अजूनही गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. फुलटॉस होता. त्याच्यावरती फुल टोल वसूल करत असताना प्लस अंपायर सांगतात नो. म्हणजे हा सामना इथे विजयी झाला. तो अवसरे संघ काय नॉक राहिला होता. काय चेस केलाय सामन्याला. अगदी ताबडतोब रोहनने मात्र अप्रतिम फलंदाजी इथे केली आहे. आपल्या संघाला विजय करून दिला. अगदी दुसऱ्या षटकाच्या चौथ्याच चेंडूवरती